बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला गित्ते गँगकडून मारहाण. भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा. बबन गित्ते गँगमधील महादेव गित्तेकडून मारहाण झाल्याचा धसांचा आरोप. मकोका कायद्याअंतर्गत कराड आणि सुदर्शन घुले कारागृहात. कारागृहामध्ये फोन लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद. यामध्ये वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही. कुणीही जखमी झालेलं नाही. बीड जिल्हा कारागृहाचे पोलीस महासंचालक जालिंदर सुपेकरांचं स्पष्टीकरण. जेलमध्ये मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अंजली दमानी यांची मागणी. यापुढे अशा गोष्टी घडू नयेत याची सरकारनं काळजी घ्यावी, दमानी यांची प्रतिक्रिया. दोन टोळ्यांमधला वाद होता, फार मोठी मारामारी झालेली नाही. बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, सुरेश धस यांचं वक्तव्य. मारहाण झाल्याचं समजल्यानंतर एसपींनी कारागृहाची पाहणी का केली नाही, धस यांचा सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, भाजप आमदार सुरेश धस यांची भूमिका. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी शशिकांत उर्फ बबन गित्ते याची फेसबुक पोस्ट. वाल्मिक कराडवर कारागृहात झालेल्या हल्ल्यानंतर पोस्ट करत गित्तेचा कराडला इशारा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या. पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम. अंजली दमानी यांचा खळबळजनक आरोप. देशमुखांचे याच महिलेशी पोलीस दाखवणार होते अनैतिक संबंध, दमानी यांचा दावा. कळंब शहरातील द्वारका नगरीमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही. पोलिसांनी दमानी यांचे आरोप फेटाळले. दमानी यांना चुकीची माहिती मिळाली असेल, त्यावर काय बोलणार, पोलिसांची प्रतिक्रिया. धारोड तालुक्यातील कानापूरमध्ये स्वप्नील देशमुखची जुन्या वादातून संतोष देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी केली हत्या. शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून 4 आरोपी फरार. बीडमधील स्वप्नील देशमुख हत्या प्रकरणी 7 आरोपींविरोधात शिरसाळा पोलिसात गुन्हा दाखल. 3 आरोपी शिरसाळा पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.